शहरातून आज या कृत्रिम फुलाला बंदी घालण्यासाठी आणि नैसर्गिक फुलं यांना परत पुढे वाव देण्यासाठी आज आपण सर्व आलेलो आहोत। या भेटीसाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र, आपले आमदार महेशजी शिंदे, आमचे सुनील शेळके, आपल्या या अध्यक्ष चव्हाण आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले काही मान्यवर मंडळी, आणि आपण उन्हामध्ये सकाळपासून जे काय ऊन घेत आहे तशी चांगली बाब आहे। आणि ऊन जास्त कोण खात नाही आणि ऊन हे खायला असावं, तो आज आम्हाला पण तुमच्यामुळे खायला मिळालं, त्याबद्दल तुमचे पहिले आभारी आहोत। कारण एसी आणि एसीमध्ये म्हणजे आता आपल्याला महेश भाऊने सांगितलं वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये चुकीचं काही नाही आहे। 2 दिवसापूर्वी महेश, मी, शेळक्यांना, बाकी काही आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटी घेतल्या आणि त्याला कल्पना दिली। एका मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगून टाकलं, सेठ तुम्ही निर्णय करून टाका सभागृहामध्ये। आणि म्हणून काल विषय महेश भाऊने सगळ्यांच्या वतीने मांडला आणि त्याला काल आम्ही उत्तर दिलं। तुम्ही आज येणार होता, त्यांनी सांगितलं अर्धी अधिक लढाई ही कालच तुमच्या वतीने ह्या आमदार महोदयांनी जिंकलेली होती आणि उरलेली आत्ता आपण संपवतोय। आज 4 वाजता आमची कॅबिनेट झाल्यानंतर 4:30-5ला मीटिंग लावलेली आहे। मीटिंगमध्ये तुम्ही काय 4-5 प्रतिनिधी म्हणून तुम्ही या, आम्ही सगळे आमदार, आमचे सगळे अधिकारी आणि सर्वच मंडळी आहोत आणि आज त्याच्यावरती आम्ही ठोस निर्णय करतो। जशी प्लास्टिक पिशव्या आणि इतर धातूंवरती बंदी केलेली आहे, त्या धर्तीवरती ह्या कृत्रिम फुलांना जी बंदी आणायला पाहिजे ती शासनाच्या माध्यमातून आणून आम्ही त्याचा GR काढतो। आता मगाशी आपण सांगितलं जवळजवळ 2000 कोटींची उलाढाल। या आमदार महोदय जरा खुर्च्या देता ना, बघा बऱ्याचशा आमदारांचं सहकार्य, पाठिंबा तुम्हाला आहे। हे दुसऱ्या खुर्च्या म्हणजे आम्ही शासनाच्या वतीने तुम्हाला आश्वासित करायला आलेलो आहोत। मंत्री आहोत ही बाब वेगळी आहे, आम्ही पण एक शेतकरी म्हणूनच आहोत। ही सगळी आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण कल्पना आहे। आणि ज्या वेळेला सुवासिक फुलं ईश्वराला आपण अर्पण करतो, हाराच्या द्वारे किंवा त्यांच्या समोर ठेवतो, त्यावेळेला जी प्रसन्नता वाटते ही या कृत्रिम फुलामध्ये नाही आहे, हे आम्हालाही जाणीव आहे। आणि या अशा अनुषंगाने आज तुम्ही ज्या पोटतिडकीने इथपर्यंत आलात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्णय घेऊन जायचं ही तुमची संकल्पना, आणि त्यासाठी आपापल्या मतदारसंघातले आमदार, आपापल्या मतदारसंघातले काही खासदार असतील, इतर काही लोकप्रतिनिधी असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या वतीने आम्ही आज आश्वासित करतो की जो आता आम्ही 4 आणि 5च्या दरम्यानच कदाचित ती मीटिंग होईल। आमची कॅबिनेट संपली का लगेच आम्ही ती मीटिंग आयोजित करतोय। आमचे सेक्रेटरी असतील, अधिकारी, सगळे लोक असतील आणि जेवढे शक्य असतील तेवढ्या आमदारांना बोलवून आणि मग तुमचे काय 4-5 प्रतिनिधी त्यांना घेऊन आज आम्ही तुम्हाला हा निर्णय काल झालेला आहे। फक्त आता त्याच्यावरती जो काही GR काढायचा आहे, जे काय आम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला आश्वासित करायचं आहे ते आज करून आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि जो शेतकऱ्यांना फायदा आहे